हळू डॉक्टरनी म्हटले की हे पेशंट वाचू शकत नाही, मेल्यासारखी झाली, तिचे डोळे पूर्ण वरती गेले, जीभ बाहेर आली आणि ती कोमामध्ये गेली। हे व्हेंटिलेटरचा फोटो आहे, हे तुम्ही पाहू शकता। ती पूर्ण व्हेंटिलेटरवर गेली, तिची जीभ बाहेर आलेली आहे। ताई तुमचं नाव सांगा। सुशीला गुरले। कुठून आले तुम्ही? आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामधून आले आहोत। तुमच्या मुलीला काय त्रास होता? तिला फंगल इन्फेक्शन झालं होतं, पूर्ण बॉडीमध्ये ते जहर पसरलेलं होतं, पूर्ण ऑर्गन्स फेल झाले होते, तिचे किडनी फेल झाली, हार्टमध्ये पण तिला इन्फेक्शन गेलं आणि मग हळू डॉक्टरनी म्हटले की हे पेशंट वाचू शकत नाही। आम्ही काही सांगू शकत नाही की किती दिवस आहे आणि किती वेळ आहे ह्या पेशंटजवळ, असं डॉक्टरने आम्हाला तसंच सांगितलं। मग आम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर करत गेलो आणि मग साक्ष पण देईल असं सांगितलं। तिला खूप त्रास होता, पोटामध्ये फोड होता आणि जेव्हा ती चंद्रपूरमध्ये आली तेव्हा मी तिचं सोनोग्राफी केली। सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरने म्हटलं की हिला काहीच नाही आहे। सोनोग्राफी केल्यानंतर कळलं की हिला काही नाही। तर मग आम्ही काही नाही म्हटलं, ते पुण्याला शिकते। मग पुण्याला आल्यानंतर मग एक दिवस हिचा मला कॉल आला, मग मी माझ्या पोटात खूप दुखते म्हणे। तर मी वंदना मॅडमचे प्रवचन पहिले ऐकत होती, तर मला त्या प्रवचनामध्ये मॅडमनी म्हटलं की एका बाईने आपल्या मुलीसाठी प्रार्थना केली की माझी मुलगी दूर आहे, पण मी तिच्या जवळ नाही, पण तू तिच्या जवळ आहेस, माझा हात पोहोचू शकत नाही पण तुझा हात पोहोचू शकते। तर मला लक्षात आलं, मी धावत गेली, प्रभूकडे प्रार्थना केली, हे प्रभू माझ्या मुलीजवळ कोणीच नाही, ती एकटी आहे, पण मी खूप लांब आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, तर मी काय करू? मग मी तिथे बसून खूप वेळ प्रार्थना केली। प्रार्थना केल्यानंतर मग सकाळ झाल्यानंतर पण ती तशीच एकटीच राहिली हॉस्टेलमध्ये, तिच्याजवळ कोणी नव्हतं, तिच्या शरीरात पूर्ण जहर पसरलं फोड फुटल्यानंतर, तरी पण ती तशीच वाचून राहिली देवाच्या कृपेने। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मग तिला दवाखान्यात नेण्यात आलं, तर डॉक्टरनी म्हटलं की हे क्रिटिकल कंडिशन आहे, हिला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्या। मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं सरकारी, तो पण डॉक्टर म्हणे की हे क्रिटिकल कंडिशन आहे, चांगले प्रायव्हेटमध्ये न्या। मग प्रायव्हेटमध्ये नेल्यानंतर माहीत झालं की हिला फोड होता आणि तो फुटल्यानंतर पूर्ण शरीरमध्ये तिचं जहर पसरलं आणि इन्फेक्शन पूर्ण पसरलं, किडनीमध्ये गेलं, किडनी फेल, हार्ट फेल, सगळे डॉक्टर म्हणाले की आता ही वाचू शकत नाही, काही काळासाठीच आहे। मग मी प्रार्थना माध्यमाचा इस्तेमाल केला, मॅडमकडे व्हॉट्सअपवर सांगितलं की मॅडम अशी अशी आहे, मॅडमने मी प्रार्थना केली। अशी प्रार्थना करता पण तिची काही सुधारणा झालीच नाही। सुधारणा न झाली तर मी देवाला म्हटलं, देवा मी इतकी प्रार्थना करते पण माझी मुलगी काही बरी झाली नाही, बरी होतच नाही। तर माझ्या लक्षात आलं की मार्था आणि मरिया देवाकडे इतकी प्रार्थना करत होती की देवा माझा भाऊ लाजर मरती आहे, येशूला बोलवत होते पण येशू काही येत नव्हते। पण मग काही दिवसानं माझी मुलगी 3 दिवसानं मेल्यासारखी झाली, तिचे डोळे पूर्ण वरती गेले, जीभ बाहेर आली आणि ती कोमामध्ये गेली। 3 दिवस कोमामध्ये राहिली, हालचाल नाही, काहीच नाही, पूर्ण मेल्यासारखी होती, अशी पडून 3 दिवस होती। पण मी तिचा विचार न करता मॅडमची रविवारची प्रार्थना सभेमध्ये मी भाग घेतला आणि मी देवाला म्हटलं, माझी मुलगी होशवर येत नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहील, मी खाणार नाही, पिणार नाही, इथे मेली तरी चालते, पण मी उठणार नाही। मग मॅडमचं प्रवचन चालू झालं। मॅडमने प्रवचनामध्ये सांगितलं की तू आता घरी जा आणि आराम कर। ती नोव्हेंबरची घटना आहे, 19 नोव्हेंबरची घटना आहे। मग मला वाटलं मला देव काहीतरी इशारा करतोय, पण मला असं वाटलं की मी देवाला तर म्हटलं की मी उठणारच नाही माझी मुलगी जोपर्यंत बरी होणार नाही। तरी मग मला असं वाटलं की काहीतरी इशारा होत आहे। तर मग मला परत एक फोन आल्यानंतर म्हटलं की तुम्ही तिच्या जवळ जा, ती बोलत नाही काही नाही, तरी पण तुम्ही बोला तिच्यासोबत, काहीतरी हालचाल होईलच। मग मला असं वाटलं माझ्यासोबत देव बापा आहे, मला काहीतरी सांगते की काहीतरी असं सूचना दाखवते की तुझी मुलगी बरी झाली, जा बघ मी तुझ्या मुलीला बरं केलंय,
असं म्हणून मला सांगते, तरी पण माझ्या काही लक्षात नव्हतं. मग मी उठले, धावत गेले आणि मग मी देवाकडे प्रार्थना केली आणि मी म्हटली 4 दिवस का नाही, लाजर जसा जिवंत झाला तसं माझ्या मुलीला तू जिवंत कर. तो जिवंत झाला, पण माझी मुलगी होऊ शकते असा मी दृढ विश्वास केला. आणि मग मी आंघोळ वगैरे केली. ती ICU मध्ये व्हेंटिलेटरमध्ये होती, असं जाऊ शकत नाही. मग ते हातामध्ये सॅनिटायझर वगैरे केलं हात. आणि मग मी जाऊन बघितलं तर माझ्या मुलीचे डोळे उघडे झाले. ती हालचाल सुद्धा करत नव्हती, बोट सुद्धा अशी हालवत नव्हती. ते ती मी बघते तर पूर्ण डोळे तिचे उघडे होते. मी देवाला धन्यवाद दिलं. देवा म्हटलं हे काय आहे, जसं मी म्हटले तसं घडलं. जसं लाजराला तू जिवंत केलं, माझ्या मुलीला तू जिवंत कर. आणि देव मला इशारे करत होतो, तू उठ, आराम कर, घरी जा, जेवण कर. मी कितीतरी दिवसापासून जेवण केले नव्हते, झोपले नव्हते चांगली, पण देव मला सांगतो जा आणि आराम कर. ते मला अजूनही आठवते. 19 नोव्हेंबरची ती घटना आहे, मॅडमच्या प्रवचनामध्ये आहे ते. मी त्याला रिपीट करूच ऐकते. आणि मग देवाला धन्यवाद दिला. आणि मग देवाला म्हटलं हे तुझेच कार्य आहे. पुन्हा परत संध्याकाळी मी मॅडमचं प्रवचन ऐकलं. त्या प्रवचनामध्ये असं लिहिलं होतं की तू पहिले तुम धार्मिकता की खोज करो, बाकी चीजें तुम्हें यूं ही मिल जाएगी. आणि अजून माझी एक सर्वात मोठी चमत्कारी घटना की आमच्याजवळ 1ही रुपया नव्हता. जेव्हा माझ्या मुलीला इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, रुबी हॉस्पिटल, पुण्याचं रुबी हॉस्पिटल, तिथे पाय ठेवायला 1 लाख रुपये घेतात. पण माझ्या मुलीचा पूर्ण खर्च 25 लाखाचा खर्च फ्रीमध्ये झाला. प्रभूने एवढा मोठा कार्य केला. आणि ताई जेव्हा ती शुद्धीवर आली, त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय घडलं मग पुढे? त्याच्यानंतर ती सगळं विसरली. तिला काहीच माहीत नाही मी कुठे आहे, काय आहे, मला काय झालं. कारण तिचं पूर्ण इन्फेक्शन डोक्यामध्ये गेलं. आणि ती व्हेंटिलेटरवर होती, तोपर्यंत ती व्हेंटिलेटरवर होती. व्हेंटिलेटरवरच होती. तुम्ही दाखवू शकता जरा ते फोटो? हे व्हेंटिलेटरचा फोटो आहे. हे तुम्ही पाहू शकता. ती पूर्ण व्हेंटिलेटरवर गेली आहे, तिची जीभ बाहेर आलेली आहे. या अवस्थेत तुमची मुलगी होती आणि त्या अवस्थेत तुम्ही सोडून तिच्याजवळ कोणीच नव्हतं. आणि तुम्ही सिस्टरांचे प्रवचन विश्वासाने ऐकत राहिले. हळूहळू तू हॉस्पिटलतून पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर काय झालं मग? त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग तिला थोडं जीभ बाहेर होतीच. मग बुधवारला थोडी जीभ अंदर गेली. तरी पण मी प्रार्थना ऐकत राहिले. प्रार्थना माध्यमाचा इस्तेमाल करत तिला तेल वगैरे लावतच राहिले. प्रार्थना ते 3 वचन बोलायला लावतच होते मी. नंतर मग गुरुवारला थोडी बरी झाली. मग शुक्रवारला तिच्या तोंडातलं व्हेंटिलेटर निघाल्यानंतर मग सगळे डॉक्टर लोक सरप्राईज झाले की हे कसं झालं, की आम्ही जेव्हा आशा पूर्ण सोडून दिली आणि ही मुलगी कशी बरी झाली ती त्यांनाच कळलं नाही. पण मला माहीत होते की माझी मुलगी कशा तऱ्हेने बरी. तुमच्या विश्वासाद्वारे जसं तुमचा विश्वास होता की लाजर मेल्यानंतर जिवंत झाला, तसं तुमची मुलगीही मेल्यानंतर जिवंत झालेली आहे. एकदा पुन्हा फोटो दाखव तू लोकांना. हे तुम्ही पाहू शकता. तिची जीभ पूर्ण बाहेर आली आहे आणि ती पूर्ण व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. आणि त्यानंतर हळूहळू तिच्यामध्ये फरक होत गेला आणि ती पूर्ण बदलत गेली. तू जरा सांगू शकते तुझ्याविषयी काय घडलं होतं? मला तर काय आठवण नाही, पण जेव्हा मी होशवर आले मला काय आठवण नाही. आणि माझ्यानी बोटसुद्धा हलवता नव्हते. मला माहिती आहे जेव्हा प्रार्थना सभे सुरू व्हायच्या आधी 1 तास गाणं म्हणतात, तर माझी मम्मी यायची, फोन लावायची आणि नाचायची आणि मला म्हणायची बाई हात उचल. पण माझ्याने व्हायचं नाही. तर माझी मम्मी असे हात पकडून असं म्हणजे उठवायची. मग नंतर 2-3 दिवसांनी मी स्वतः हात उठवायला लागली. तर तेव्हापासून मला विश्वास झाला. आणि मी जेव्हा कोमात गेली होती ना, मला खूप म्हणजे भयानक स्वप्ने यायचे खूप. पण जेव्हा मी कोमाच्या बाहेर येतच होती ना, तेव्हा मला जीजस दिसले. म्हणजे त्या स्वप्नात असं झालं की जीजसने मला असं घेतलं हातात आणि बाप्तिस्मा दिल्यासारखं झालं, पाणी डुंबाव. म्हणजे जीजसने तुला उचलला आणि वेंगेत घेतला आणि पाणीमध्ये बुडवला असं तुला दिसला. तेव्हापासून तुझी अवस्था हळूहळू बरी होत गेली. हो. आता तू चालू फिरू शकते. लोकांना बसून दाखव. उभी राहा. थोडंसं चालून दाखव. तिथपर्यंत जा. परत ये इकडे.
हॉस्पिटलच्या व्हेंटिलेटरवर होती तू आणि देवाने तुला एवढा मोठा फक्त प्रवचनाद्वारे ऑनलाईनवर कार्यक्रम पाहण्याने तुमची मुलगी देवाने पूर्ण बरी केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता ही मुलगी पूर्णपणे बरी झालेली आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. ये बहन बता रही है कि ये चंद्रपुर में रहती है और उनकी लड़की पुणे हॉस्टल में रहती थी और वहाँ पे वो पढ़ाई कर रही थी, लेकिन अचानक नवंबर के महीने में पहले ही उसके पेट में दर्द होने लगा और जब वहाँ पे रिपोर्ट निकाली गई तो कुछ बताया नहीं गया. बाद में उन्होंने अपनी मम्मी को बता दिया और उसकी समस्या ज़्यादा बढ़ने लगी. पर उनकी मम्मी विश्वास से, ये बहन विश्वास से यहाँ का कार्यक्रम ऑनलाइन पर देखती थी और प्रवचन सिस्टर का हमेशा सुनती थी, प्रार्थना में भाग लेती थी, इसलिए उनका विश्वास बहुत बड़ा था. और जब उनकी बेटी को बहुत बड़ी समस्या हो गई, उनको हॉस्पिटल में एडमिट किया गया, तभी ऐसा बताया गया कि उसके पेट में जो फोड़ी हो गई थी वो फूट गई है और पूरे शरीर में जहर फैल गया है. उसके शरीर की सारी यंत्र काम करना बंद हो चुके थे. वो वेंटिलेटर पे गई और उसकी आंखें चढ़ गई, जीभ बाहर आ गई और यहाँ तक बता दिया गया था कि वो बचेगी नहीं. पर इनका विश्वास था, इन्होंने ऐसा विश्वास रखा कि जिस तरह से लाजर को प्रभु यीशु ने जिंदा किया है वैसे ही प्रभु यीशु मेरी बेटी को भी जिंदा करेगा. और एक जगह पर बैठकर वो ऑनलाइन पर सिस्टर का प्रवचन देखती रही, प्रार्थना करती रही, प्रभु की कृपा हो गई. और बाद में उनको फ़ोन आ गया और फ़ोन आने के बाद जब वो वापस हॉस्पिटल में गई देखने के लिए, जो उनकी लड़की 3 से 4 दिन तक पूरी तरह से हलचल करना बंद हो चुका था, जीभ बाहर आ गई थी, उन्होंने उस समय आंखें खोली, हाथ हिलाना शुरू किया और धीरे धीरे प्रवचन सुनते रहने से, ऑनलाइन पर भाग लेते रहने से, प्रार्थना माध्यम का इस्तेमाल करते रहने से आज ये बहन पूरी तरह से ठीक हो गई है. इसीलिए आप लोग तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए. वैसे ही वो बता रही है कि वो जिस हॉस्पिटल में उनका ट्रीटमेंट चालू था उनकी बेटी का, वहाँ पर 25 लाख का खर्चा हो चुका था. 25 लाख इतना खर्चा होने वाला था, पर प्रभु की कृपा से अभी उनका वो इलाज पूरी तरह से फ्री में हो गया है. इसलिए आप लोग तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए.